नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना. आज मी बनवणार आहे मटन बिर्याणी. एकदम मोकळी सुटसुटीत, एकदम भारी अशी घरच्या घरी होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये. बघू शकताय एकदम भारी असा कलर आलेला आहे आणि मस्त झालेले टेक्स्चर बघू शकताय. एकदम छान असे आलेले आणि मटन पण मस्त असं शिजलेलं आहे. चला आता आपण सुरुवात करूया. इथे कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता ह्याची आपल्याला फ्रेश पेस्ट करून घ्यायचे. आपल्याला बिर्याणी करताना फ्रेश पेस्टच करून घ्यायचे. इथे थोडा पुदिना पण घेतलेला आहे, पेस्ट करून घ्यायचे आपण हे. आणि तेल थोडंसं घालायचं आहे. इथे टोमॅटोची पण पेस्ट करून घेतलेली आहे मी. इथे अशी पेस्ट करून घेतली ना की अजिबात काळी पडत नाही तेल घातल्यामुळे. इथे मटण घेतलेलं आहे मी, 1 किलो मटण घेतलेलं आहे. त्यासाठी पाव किलो दही घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, लाल तिखट मसाला, अद्रक लसूण हिरवी मिरची जी आपण पेस्ट केलेली तर ती घातलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घातलेला आहे, घरगुती तिखट मसाला तो घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. इथे फ्रेश गरम मसाला जो वाटून घेतलेला आहे मी तर तो घातलेला. अख्खा जो गरम मसाला आहे असतो तर तो मी इथे भाजून थोडासा वाटून घेतलेला आहे. इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी वापरते, 2 चमचे घेतलेले आहे इथे मी. हे बघा. आणि छान असं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. इथे आपण जे वाटलेली हे आहे पेस्ट तर ती घालायची. आणि आता आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. 1 किलो मटनसाठी 3 टोमॅटो चांगले लाल कलरचे घ्यायचे आणि त्याची पण पेस्ट केली आहे. इथे बरिस्ता तळून घेतले, म्हणजे कांदा तळून घेतलेला आहे, उभे काप करून तेलामध्ये तळून घ्यायचा. अशा प्रकारे एकदम असा कुरकुरीत झालेला आहे बघा. आता आपण मटनमध्ये आपण घालून घेऊया थोडा आणि थोडीशी पेस्ट करून घ्यायची. आता मटनमध्ये घालून आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढं आपण मटन मुरेल ना तेवढं छान अशी बिर्याणीला टेस्ट येते. म्हणजे मसाले सर्व मटनला असे मुरले जातात. कमीत कमी 1 ते 2 तास मटनमध्ये हे सर्व मसाले मुरत ठेवायचे. आणि त्यावरती आपल्याला आता 2 चमचे तूप घालणार आहे. तुपाने एकदम अशी बिर्याणी बॅलन्स होते, तर तूप नक्की घाला. 2 चमचे तूप घातलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचे आणि ठेवून द्यायचे 1-2 तासासाठी. 2 तासानंतर आपण हे मटण शिजण्यासाठी घालून द्यायचे, ठेवून द्यायचे. हे बघा मस्त असं मटण एकदम असा ग्रेव्ही एकदम भारी असे हे होते. जास्त सुकी होत नाही बिर्याणी की एकदम अशी फडफडीत पण होत नाही, एकदम भारी अशी टेक्स्चरमध्ये येते. आणि इथे आता मी केशर घालत आहे, दूध घालत आहे. हे बघा दूध घालत आहे, दुधामध्ये केशर घालत आहे आणि छान असे भिजून द्यायचे. इथे केशरचा इसेन्स आहे तर तो घातलेला आहे इथे मी आणि एकत्रच मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे डबल हे करायला नको. आणि यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी, चांगल्या चुरून घालायच्या. गुलाबाच्या पाकळ्यांमुळे पण मस्त असं सुगंध. इथे आपल्याला भात शिजवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, गुलाबाच्या पाकळ्या, इथे अख्खे मसाले, लवंग, मिरी, दालचिनी, अख्खा मसाला फूल आणि मसाला वेलची, स्टार अनीस, शहाजिरं, साधं जिरं आणि हिरवी वेलची हे घालायचे. अशी पोटली बांधून घेतलेली आहे, म्हणजे ते मसाले आहेत ना ते भातामध्ये आपल्याला लागणार नाहीत, बिर्याणी राईसमध्ये दाताखाली येणार नाहीत. म्हणजे याचा चांगला फ्लेवर आहे ना तो पाण्यामध्ये चांगला उतरला जाईल म्हणून. तर आता ही अशी पोटली बांधून घेतलेली. आता पाण्यामध्ये तूप घालायचं आहे. पाणी चांगलं उकळले की यामध्ये जी आपण मसाला केलेली पोटली आहे तर ती घालायची. थोडासा याच्यामध्ये पुलाव मसाला घातलेला आहे, गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. छान उकळी आली की मग यामध्ये केवडा इसेन्स घातलेला आहे मी. हे बघा केवडा इसेन्सनी पण एकदम मस्त असा फ्लेवर येतो बिर्याणीला. इथे दावतचा बिर्याणी राईस आहे तो मी भिजत ठेवलेला 1 तास अगोदर. हे बघा 1 तास अगोदर मी इथे बिर्याणीचा तांदूळ आहे तो भिजत ठेवलेला आहे. इथे वरून आपण थोडंसं इथे जिरं, शहाजिरं आणि साधं जिरं ते घालून घ्यायचं आहे, म्हणजे भातामध्ये छान दिसेल. लिंबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, म्हणजे अख्खा लिंबू आहे तो मी कट करून घेतलेला आहे तर तो पण यामध्ये घालायचा आहे, म्हणजे चांगला भात मोकळा सुटसुटीत होतो. आणि तूप घातल्यामुळे पण भात एकदम छान मोकळा होतो. आता जो आपण भिजवलेला तांदूळ आहे तर तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि 80% आपल्याला हे तांदूळ शिजून घ्यायचे, म्हणजे भात शिजून घ्यायचा आहे बिर्याणी राईस. बिर्याणी तांदळावरती डिपेंड असते. तांदूळ चांगला शिजला, चांगला मोकळा सुटसुटीत झाला, चांगला मोठ्या आकाराचा घेतला तांदूळ तर मग बिर्याणी छान होते. हे बघा आता यामध्ये लिंबाच्या पाकळ्या म्हणजे घातल्या तेव्हा
व्हिडिओ शूट नाही केलेला आहे. आणि इथे लिंबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, तर ते आता आपण काढून घ्यायचे. एक्स्ट्रा जे मसाले आपण ठेवलेले तर ते काढून घ्यायचे. आणि चाळणीमध्ये इथे मी भात जो शिजवलेला आहे तर तो काढून घेत आहे. इथे कुकरमध्ये जो कांदा तळून घेतलेला तोच तेल यामध्ये घातलेला आहे. आणि कांदा पेस्ट करून घेतलेला आहे, जो तळलेला कांदा होता त्यातला अर्धी मी पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये. हे परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं तर ते घालायचं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान असं हे 2 मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे, कारण कांदा तर ऑलरेडी तळून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये मटण घालायचं आहे. मटण चांगलं वाफेवरती परतून घ्यायचं आणि एकच शिट्टी द्यायची, कारण आपलं हे मटण आहे ते 2 तास चांगलं मुरलं गेलेलं आहे. आणि कोवळं मटण आहे त्याच्यामुळे पटकन हे शिजलं जाईल. आणि यामध्ये आपल्याला मंद आचेवरती कुकरला एक शिट्टी द्यायची आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतील हे मटण शिजायला. तुम्ही डायरेक्ट टोपामध्ये पण शिजू शकता, पण मी कुकरला एक शिट्टी घातलेली आहे मंद आचेवरती. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक शिट्टी काढून घेऊया. 15 ते 20 मिनटं लागतील मटण शिजण्यासाठी. यामध्ये थोडंसं तिखट मला कमी वाटलं म्हणून तर मी तिखट अजून यामध्ये 1 चमचा घातलेला आहे. टोटल 4 चमचे मी तिखट घातलेलं आहे. हे बघा मस्त असं हे शिजलेलं आहे मटण. मस्त तरी पण आलेले आहे आणि मसाला पण एकदम भारी झालेला आहे. ग्रेव्ही हे बघा बघू शकताय. आता आपण शिजलेलं आहे मटण तुम्ही बघितलंच. आता टोपामध्ये मी हे करून घेतलं, ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता आपण यावरती लेअर करून घेऊया. हे बघा मस्त असं हे मटण आता आपण सेट करून घेऊया. इथे यामध्ये चाप पण आहे. आता यावरती भाताचे शिजवलेला तांदूळ आहे तर तो आपण इथे लेअर करून घेऊया. तांदूळ घातलेला आहे इथे मी, कोथिंबीर पुदिना घातलेला आहे आणि जो आपण मिक्स इसेन्स करून ठेवलेला केशर इसेन्स आणि केशरचं दूध केलेलं तर ते घालून घ्यायचं आहे. आणि त्यावरती पुन्हा एकदा भाताची लेअर द्यायचे. त्याच प्रकारे आपण हे पुन्हा तसंच रिपीट करायचं आहे. इथे केशरचं दूध घातलेलं ते आपण यावरती घालायचं आहे. कोथिंबीर घालायचे, पुदिना घालायचं आहे आणि वरून 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचे. गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. बिर्याणी मसाला घालायचा आहे थोडासा. तळलेला कांदा घालायचा आहे. एकदम मस्त अशी भन्नाट बिर्याणी होते, 1 नंबर अशी. बिर्याणी मसाला घातलेला आहे वरून थोडासा. तूप घालायचं आहे, साजूक तूप घालायचं आपलं. आणि तूप घातल्यानंतर आता आपण याला दम द्यायचा आहे. आता आपण यावरती साजूक तूप घालून घेऊया. बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि ते कोळसा आहे तो मी गॅसवरती पेटून घेत आहे. आणि दम कसा द्यायचं सांगते. एकदम मस्त अशी मटन दम बिर्याणी तयार होते घरच्या घरी, एकदम भारी अशी. तूप घातलेले 2 चमचे. आता तूप घातले. आता आपण कोळसा आहे तो गॅसवरती पेटून घेऊया. कोळशाच्या ऐवजी तुम्ही नारळाची करवंटी पण तुम्ही पेटू शकता. माझ्याकडे कोळसा होता तर मी कोळसा इथे पेटून घेतलेले. त्यावरती आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. बिर्याणी मसाल्याचा सुगंध छान येतो. अशा प्रकारे जर कोळशावरती तुम्ही घातला एकदम स्मोकी फ्लेवर येतो. आणि त्यामध्येच 1 चमचा तूप घालायचा आणि पटकन झाकण ठेवून द्यायचा. हा जो धूर आहे तो बिर्याणीला लागला पाहिजे आणि त्याच्यावरती पटकन असं जड काहीतरी ठेवून द्यायचं. आणि नंतर एका तव्यावरती आपण दम द्यायला ठेवूया. तवा तापून घ्यायचा फास्ट गॅसवरती 1-10 मिनटासाठी. नंतर मग पुन्हा 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती आपल्याला हे तव्यावरतीच अशी बिर्याणी शिजवून द्यायची. आणि बिर्याणी झाल्यानंतर लगेचच आपण हे झाकण नाही उघडायचे. थोड्या वेळाने 10 ते 15 मिनटानंतर झाकण उघडून घ्यायचे. म्हणजे चांगला असा सुगंध तो बिर्याणीमध्ये इन्हॅन्स होतो. हे बघा मस्त असे वरची जो मोकळा भात आहे तर तो बाजूला करून घेऊया. आणि मटण एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे, मस्त शिजलेलं आहे मटण पण. आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे. बघू शकता तांदूळ एकदम मस्त असं झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. एकदम गरमागरम अशी मटण बिर्याणी तयार झालेली आहे. हे बघा छान अशी. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मसाला बघू शकताय एकदम असा मस्त मसाला झालेला आहे. कलर एकदम भारी आलेला आहे. अशाच प्रकारे आपण पुन्हा दुसरा बॅच काढूया. हे बघा मस्त अगदी मसालेदार अशी ही मटण बिर्याणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर मी कोशिंबीर केलेली आहे. हे बघा मटणची नळी पण एकदम मस्त अशी झालेली आहे. मोकळा सुटसुटीत तांदूळ शिजलेला आहे. आणि हे बघा मटण एकदम मस्त. वरून थोडी गार्निश करूया.
बरिस्ता घालूया. छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.